नमस्कार, मी डॉक्टर दिनेश झिरपे, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन. सो आपल्याकडे जोशी काका आलेत, ज्यांचा आपण साधारण किती महिने झाले ट्रान्सप्लांट? डिसेंबर 2024मध्ये ट्रान्सप्लांट केलेलं. सो आता साधारण 5 महिने झाले ट्रान्सप्लांट करून. ट्रान्सप्लांट केलं त्यावेळेस त्यांचं वय 68 होतं. सो ओव्हरऑल त्यांचा रिस्पॉन्स आणि त्यांचा फीडबॅक जाणून घेऊ आपण. आणि त्यांचा मुलगाच आहे ज्यांनी त्यांना आपल्या लिव्हरचा राईट लोब, जसं लिव्हरचे 2 भाग असतात, सो राईट लोब लिव्हरचा त्यांना डोनेट केलं आहे. त्यांचंही आपण मनोगत जाणून घेऊ. सो काका तुम्ही सांगा. मी चंद्रकांत आत्माराम जोशी, माझं वय 68 आहे. 8 दिवसाला पाणी काढावं लागायचं. हे पाणी काढायचा त्रास नको म्हणून की लिव्हर ट्रान्सफरचा निर्णय घेतला आणि केलं. तर सरांनी आम्हाला सुरुवातीला आम्ही काउन्सिलिंग केली. मग सरांनी सांगितलं की लिव्हर ट्रान्सप्लांट हा चांगला पर्याय आहे यावरती, कारण या की चांगलं क्वालिटी लाईफ ते जगतील, पुढे ते एक चांगली लाईफ जगतील, परत त्यांचं जे डेली रुटीन आहे ते परत कंटिन्यू करू शकतील आणि जो काही त्रास होत होता त्यांना आधी तो सगळं आता होणार नाही. मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी डिसाईड करून निर्णय घेतला. मग माझा लिव्हर डोनेट करायचा निर्णय झाला. मग सरांनी खूप चांगलं काउन्सिलिंग केलं. जे काही प्रोसिजर आहे ते सगळं एक्सप्लेन करून सांगितलं. जे काही माझे डाऊट्स होते, बाबांचे डाऊट्स होते, ते सगळं त्यांनी क्लिअर केले. आणि मग नंतर आज डिसेंबरमध्ये मग ट्रान्सप्लांटची तारीख ठरली. ट्रान्सप्लांट झालं, सक्सेसफुल सगळं झालं. सरांनी खूप चांगली हेल्प केली, मदत केली. ट्रान्सप्लांट नंतर देखील मी कधीही कॉल करायचं त्यांना किंवा काही क्वेरीज असतील, रात्री किती जरी वाजले तरी ते सर कॉल उचलायचे, ते एक्सप्लेन करायचे काय असू शकतं, काय रिपोर्ट्स असतात, मग त्यांचे पॅरामीटर्स कसे फ्लक्च्युएट होतात, काय बघत काय नाही, ते सगळं सरांनी चांगलं हेल्प करून सांगितलं. सगळं क्वेरीज सॉल्व्ह केल्या. कारण मेन गोष्ट हीच आहे की जे काही नातेवाईक आहेत किंवा पेशंट आहेत त्यांचे जे डाऊट्स सॉल्व्ह करणं हे खूप मोठी गोष्ट असते. आणि ते सरांनी आपुलकीने एकदम घरच्यासारखे मेंबर असून त्यांनी सगळं केलं. याबद्दल मी ऋणी असेल सराचं, कधीच विसरू शकणार नाही ही गोष्ट. आणि शब्द कमी पडतील सरांसाठी जे काही त्यांनी केले. एक डॉक्टर म्हणतात ना, डॉक्टर नेहमी हे देवाचं रूप असतात, पण जे पैसा हे प्रत्यक्षात त्या म्हणीला त्यांनी खरं करून दाखवलं आहे. त्यामुळे खूप आभारी सगळ्यांचा. तुम्हाला जे भीती होती म्हणजे तेव्हा तुम्ही कसं टॅकल केलं? किंवा ऑब्व्हियसली प्रत्येक डोनरला पण वाटत असतं की आता शेवटी आपली सर्जरी होणार आहे, तर सो कसं त्याला तुम्ही सामोरे गेलात आणि कसं त्यातून अनुभव कसा? हो, तर सुरुवातीला सांगितलं की हा तुझा राईट लोब जो उजवा भाग असतो लिव्हरचा तो कट करून मग बाबाच्या शरीरामध्ये ट्रान्सप्लांट करते. मग त्यानंतर पहिला प्रश्न हाच होता की मग त्या अर्ध्या लिव्हरचं काय होणार. मग सरांनी सांगितलं की लिव्हर हा रिजनरेटिव्ह ऑर्गन आहे, त्याची इनॉर्मस कॅपॅसिटी की रिजनरेट होतो. मग त्यानंतर मग थोडीशी भीती कमी झाली. मग त्यानंतर भीती होती की हां आता सर्जरी होणार, आपल्याला टाके पडतील, स्टॅपल्स सेफ होतील, मग नंतर आपलं काय होईल, पुढे मी फिजिकल ॲक्टिव्हिटी कंटिन्यू करू शकेन नाही करू शकेल, मग पुन्हा परत नॉर्मल लाईफ जगू शकेल नाही जगू शकेल. बट सरांनी ते सगळं समजावून सांगितलं. त्यामुळे जसं जसं OPDs काउन्सिलिंग चालू झाली, मग तसे तसे डाऊट्स कमी झाले, भीती कमी झाली. मग त्यानंतर सर्जरीनंतर सुद्धा थोडंसं पेन असतं, बट ते हळूहळू कमी होत जातं. मग साधारण 1 ते 2 आठवड्यामध्ये नॉर्मल लाईफ जगू शकतो. मग मी नंतर 2 आठवड्यानंतर मी जॉबसुद्धा चालू केलं, वर्क फ्रॉम होम चालू केलं. मग त्यानंतर एकदम कंटिन्यू नॉर्मल झालो मी. आणि ही प्रोसेस एक स्टेप बाय स्टेप आपण जर गेलं तर एक नॉर्मल वाटू शकतं. असं नाही की प्रत्येक पूर्ण हे मोठा भाग आहे, ह्याला एकाच म्हणजे मोठ्या दृष्टीने विचार करायचा. त्याला पार्ट्स अँड पीसेसमध्ये स्प्लिट करून आपण एक स्टेप पुढे गेले की सगळं नॉर्मल होऊन जाईल आणि सक्सेसफुल तर 100% होईलच. मोस्ट इम्पॉर्टंट यांच्या केसमध्ये कसं होतं की यांचं वजन फार कमी होतं ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांट केलं त्यावेळेस. सो फायटिंग पॉवर आणि ऑल सिरोटिक्स पेशंट जे असतात त्यांना न्यूट्रिशन प्रॉपर जात नाही, ते जेवणाची इच्छा राहत नाही, त्यामुळे पूर्ण हात पाय एकदम म्हणजे फॅट गेलेलं असतं, पूर्ण बोल्स दिसायला लागतात. सो त्यामुळे थोडी रिस्क जी आहे ऑपरेशनची तीसुद्धा वाढते, जी आम्ही त्यांना एक्सप्लेन केलेलं. आणि त्यांच्याकडून आम्हाला जी एक्सपेक्टेड होतं म्हणजे एक स्ट्रॉंग विल पॉवर, सेकंड चांगली एक्झरसाईज, बॉलची एक्झरसाईज, स्पायरोमेट्रिक एक्झरसाईज, आणि थर्ड प्रॉपर न्यूट्रिशन. ते त्यांनी पण अगदी आम्ही जसं सांगितलं तसं फॉलो केलं.
सो त्यामुळे ओव्हरऑल कोर्स जो आहे आपल्याला जसं पाहिजे तसा ग्रॅज्युअली नॉर्मलाइज झालं आपण, पण ओव्हरऑल भरपूर चांगला रिस्पॉन्स मिळाला. थँक्यू सो मच.